नमस्कार मित्रांनो, काव्य मुद्राज व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे आपले प्रथम अपडेट येत राहणार, कारण का या मैदानात ना लाईव्ह मार्फत आपल्याला फक्त शर्ती पाहायला भेटतात, पण मैदानाच्या पलीकडे काय घडतं हे फक्त यूट्यूबर्स लोक दाखवत असतात. आणि खूप सारे यूट्यूबर्स आले, नक्कीच त्यांना सबस्क्राईब करा आणि त्यांच्या चॅनलला पहा. मित्रांनो, आज एक प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटणार आहे आणि आपल्याला बॅनर सुद्धा सुटलाय. मथुर वर्सेस आरिब्या याची आज प्रेक्षणीय शर्यत आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचं नाव बघा, अजब गजब आहे. आरिब्या आणि गरीब्या त्यांच्याच घरच्या दावणीतला बैल येतात. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा ना. माझं नाव आहे शरद अलिमकर, आमचं गाव आहे शिलगाव. दादा, कोणाच्या नावाने आज आरिब्या धावणार आहे? आता आरिब्या धावतोय माझा चैनी शरद अलिमकर, धनेश नवनाथ वाघमारे, अजय विष्णू भैर, माझे दोन पार्टनर आहेत. त्यांच्या नावाने, तिघांच्या नावाने आमचा बैल पळतो. दादा, राहुल भाई पाटील यांचा मथुर, खूप जणांची इच्छा असते त्याच्या पहिऱ्यामध्ये करायचं किंवा शर्यत करायची, कारण का जेव्हा आपला नंदी त्या गाडीमध्ये पळतो किंवा शर्यत करतो तेव्हा नाव रूपाला येतो. काय बोललं, कसं काय नियोजन झालं? एक आमचा 2-3 वर्षापासून इच्छा होती राहुल भाई बरोबर गाडी खेळायची. तर आम्ही कोशिश करत होतो की आम्हाला पण एक हाऊस होती की काहीतरी करावं आमच्या बैलांनी, पळेल कधी पळेल. आता आमच्या आतापर्यंत 20 ते 25 बिंजोर झालेले आहेत आरिब्याच्या. तर इच्छा होती, मी शुभमला आणि गौरवला कॉल केला की मैत्रीपूर्वक लढत आपण खेळूया. तर त्याने आमच्या शब्दाला मान ठेवून उजवी साईड घेऊन त्याने आम्हाला साईड डावी दिली आहे आणि मैत्रीपूर्वक लढत आमची झालेली आहे. दादा, आपला आरिब्या सोबत नियोजन झालंय, कसा त्याच्या पायऱ्यामध्ये पळणारा बैल तर आहे का त्या ताकदीचा? पायऱ्यामध्ये पळणारा बैल आहे. आता आमची तर कोशिश आहे, हारजीत तर होणार, आम्ही खूप कोशिश केली आहे. तर आरिब्या सोबत पळणारा बैल त्याच्याच हिमतीचा आणि त्याच्या किमतीचा, म्हणजे त्याच्याच तुल्यबलाबरोबर एवढा आहे. तर आमची कोशिश आहे की गुलाल भेटावं, हारजीत तर होणार. त्या कोशिशने आम्ही आलेले आहे. देवाची साथ लाभली तर गुलाल भेटेल, अतिशय चांगला होईल, आनंद होईल आम्हाला. दादा, आरिब्याबद्दल थोडा प्रकाश टाका ना, कारण असं बहुतेक जणांसाठी हा नवीन बैल आहे. त्याची कारकिर्दी काय, कसा पळतो तो पिंजोडला आणि कोणत्या साईडने मोस्टली? डाव्या पाठीतून आरिब्या आतून पळतोय उजव्या खांब घेऊन. तर मोरगावच्या मैदानात पोपट पालवी म्हणून एक आमचा मोरगावला बैल असतो. तर तेव्हा एक बकासूरवर पळणारा आपला इथला सातारा एक्सप्रेस बलमा म्हणून आहे, तर त्याला आम्ही गटाला आरिब्याने मारलेलं आहे. त्याच्यानंतर मथुरला जे टाकलेला शिवराज आहे पनवेलचा आंबिलीचा, त्याला देखील गेल्या वर्षी उसडणे पाटीत त्यांनी टाकलेलं आहे. म्हणजे नामांकित आता जो पळतो घेसरचा सैराट, त्याला देखील आम्ही बदलापूरला मारलेलं आहे. आदात बैल होता. तर आदात बैलामध्ये तिकडे सैराट निघालेला, इकडे आरिब्या निघालेला. तर सैराटला देखील आम्ही टाकलेला गेल्या वर्षी. मित्रांनो, म्हणजे आताच्या घडीचा सैराट हा म्हणजे कधीही गुलाल न पडणारा बैल, म्हणजे एक नामांकित बैल. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जेव्हा एखादी प्रेक्षणीय लढत होते ना, तर तू आता खरं सांग, तुझ्या बैला पाठीमध्ये आता प्रेक्षक दाखवईल एवढे पब्लिक कधी पाहिलंय का? पूर्ण दाखवत, काय बोलाल? नाही, एवढी पब्लिक तर मी पाहिली नाही कधी. आता बैल आमच्यासाठी आम्हाला माहिती किती पळतोय, सर्वांसाठी नवीन आहे की एवढी मोठी उडी आम्ही घेतलेली आहे. मोठी जे घेतलेली एकदम आरिब्यासाठी आणि आमच्यासाठी देखील. आम्ही नवीन आहे. राहुल भाईला खूप अनुभव आहे, खूप त्याच्यामध्ये त्याला सपोर्टर पण खूप आहेत, पाठीराखे खूप आहेत. आणि मथुर तर एक नामांकित बैल, म्हणजे आमच्यासाठी तो वस्ताच आहे. त्या वस्ताची कुस्ती घेतल्यासारखी गोष्ट झाली आमची. बरोबर. आज आरिब्या हारो किंवा जितो, तुमच्यासाठी चांगला दिवस आहे आजचा. आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे. हारजीत होणार, पण जी मथुर बरोबर शर्यत जमल्यानंतर आम्हाला जो रिस्पॉन्स आलाय, ही गाडी तुम्ही जमवली एवढी मोठी, भरपूर फोन आलेत आम्हाला की त्याचा आनंद आम्हाला, की आम्ही तोच आनंद, म्हणजे शर्यत जिंकलेलाच आनंद आम्हाला. आणि तो पण अशा मैदानात, म्हणजे जो आपला हिंदकेसरी घाटावरती आपण पुसेगाव झाला मैदान असे बघतो आपण, त्या मैदानात हिंदकेसरी म्हणजे होतं नामांकित. पण मुंबईचा खरा हिंदकेसरी मैदान तर आपला सावलीचा देसाई सावली मैदान देसाईचा. काय बोला? हा तर आमचं पारंपरिक मैदान आहे. जेव्हापर्यंत आम्ही चड्डीवर फिरतो, चड्डीवर आम्ही शर्यती बघायला येतो. लहान असताना 10 रुपये 5 रुपये खिशात नव्हते, त्या टायमापासून आम्ही शर्यती बघायला येतो. मोठं होऊन बैल येतील आमच्याकडे याची आम्हाला एक अपेक्षा नव्हती. कालांतराने देवाची साथ, बैल लाभली, पार्टनर लाभले चांगले, बैल आम्ही शर्यती क्षेत्रात आलो पुढे. आणि आज मथुरसोबत गाडी जमली, याचा देखील आम्हाला आनंद झाला. आणि हा आमचा मैदान अक्काचं मैदान, घरचं मैदान आहे, पारंपरिक, अजूनही पुढे चालत राहील. आणि खूप देसाई गावाले पण मेहनत घेतात मैदानासाठी, आणि आमच्या गावातली 4-5 गावातली एकी आहे. चांगलं प्रोत्साहन भेटतं या मैदानासाठी. चला, जास्त वेळ नाही घेत मी तुमचा. आज चांगली शर्यत होईल आणि आरिब्या नक्कीच काहीतरी कमाल करेल आणि त्याच्या जो पैरामध्ये पळणारा बैल आहे तो तितकाच साथ देणार. दादा, एक बैल धावून त्याला दुसऱ्या बैलाची सुद्धा साथ होते. आता आमच्या प्रेक्षकांना एवढं जाता सांगा की
किती वाजेपर्यंत साधारणतः ही शर्यत पाहायला भेटेल? साधारणतः 11:15चा टाइम दिला राहू याने 12 शर्यत करूया. त्याच्याही वाटलं मुलाचा वाढदिवस आहे तर त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर शर्यत करून घ्या. आणि राहुल बाईला बी रणवीर किंवा तो छोटा त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नक्कीच मित्रांनो, चला आज दादाच्या मुलाचा वाढदिवस आहे. नक्कीच आपल्या कमेंट्समध्ये शुभेच्छा द्या. आणि मित्रांनो, 11:15च्या दरम्यान आपल्याला मथुर येताना दिसेल. तो कंटिन्यू आपल्या चॅनलसोबत सबस्क्राईब करून ठेवा. मथुर आपल्या चॅनलवरती 100% येणार.